राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने कोपरगावातील पत्रकारांची दिवाळी गोड। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या संकल्पनेतून शुभ हस्ते कोपरगावातील पत्रकारांना दिवाळीनिमित्त मिठाई व भेटवस्तूचे वाटप करत राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने दिवाळी गोड करण्यात आली। तसेच या प्रसंगी संघटनेच्या वतीने नुकताच संपन्न झालेल्या पत्रकार संवाद यात्रेच्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले। या प्रसंगी संघटनेचे सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी सर्व पत्रकारांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देत पत्रकार देखील एक मतदार असून सरकारने कान नाक डोळे उघडे ठेवून पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांच्या समस्यांकडे देखील लक्ष द्यावे असे सांगितले। या प्रसंगी संघटनेचे कोपरगाव तालुका अध्यक्ष जनार्दन जगताप, संगमनेर तालुका अध्यक्ष संजय गोपाळे, कोपरगाव शहर अध्यक्ष हफीज शेख, कार्याध्यक्ष बिपिन गायकवाड, उपाध्यक्ष स्वप्नील कोपरे, ज्येष्ठ पत्रकार फकीरराव टेके, युसुफ रंगरेज, संतोष जाधव, सोमनाथ सोनपसारे, किसन पवार, विनोद जवरे, राहुल कोळगे, अमोल गायकवाड, सोमनाथ डफळ, राजेंद्र तासकर, रवींद्र जगताप, अक्षय काळे, काकासाहेब करडे, गणेश बत्तासे, मधुकर वक्ते, दीपेश डफळ आदी कोपरगाव तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते। तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार तालुका सचिव विजय कापसे यांनी व्यक्त केले। सर्व राज्यातील सर्व पत्रकार बांधवांना दिवाळीच्या निमित्ताने राज्य पत्रकार संघाकडून आपण सर्वांना शुभेच्छा। खरं तर राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण दीक्षाभूमी ते मंत्रालय ही संवाद यात्रा काढली होती। हा 6000 किलोमीटरचा प्रवास करत असताना या त्याचे प्रांतिक अध्यक्ष वसंतराव मुंडे, आमचे कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, राज्य संघटक संजयजी भोकरे आणि त्यामध्ये आम्ही सर्वांनी मिळून दीक्षाभूमी ते मंत्रालय ही संवाद यात्रा काढली। या सरकारचे कान डोळे उघडे असेल तर पत्रकारांचे देखील प्रश्न आहेत असं आम्ही दाखवण्यासाठी ही खरी संवाद यात्रा काढली। या संवाद यात्रेचा शुभारंभ नागपूर येथे दीक्षाभूमीला का करण्यात आला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिलं बहिष्कृत नावाचं दैनिक सुरू केलं आणि ते दैनिक बहिष्कृत भारत सुरू केल्यानंतर त्यांचा आदर्श मनात ठेवून आम्ही ही संवाद यात्रा नागपूर ते दीक्षाभूमीपर्यंत जात असताना प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात जाऊन तेथील ज्येष्ठ संपादक असेल, ज्येष्ठ पत्रकार असेल, वृत्तपत्र विक्रेते असेल, या सर्वांना या संवाद यात्रेचं वैशिष्ट्य काय आहे आणि त्यांच्या असणाऱ्या मागण्या आणि आपल्या मागण्या एकत्रित करून ही संपूर्ण माहिती आपण केंद्र व राज्य सरकारकडे काय मागण्या आहेत हे देण्यात आलेलं आहे। खरं तर या संवाद यात्रेमध्ये आम्हाला अनेक अनुभव आले। अनेक ज्येष्ठ पत्रकार आहेत। आजच्या ज्येष्ठ पत्रकारांना राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची सेवानिवृत्तीनंतर जी मदत व्हायला पाहिजे ती मदत करण्यात येत नाही। सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला 6 महिन्यात पेन्शन लागू होते, पण ज्येष्ठ पत्रकार ज्यावेळेस त्याची फाईल घेऊन जातो त्यावेळेस त्या जिल्हा माहिती कार्यालयाकडून मोठ्या अटी लादल्या जातात। शेवटी तो आमचा पत्रकार बांधव हेलपाटे मारून आयुष्यभरामध्ये ज्या समाजाचे मी प्रश्न सोडवले त्या समाजाचे प्रश्न सोडवत असताना त्यांनी त्याच्या समस्यांकडे कधी लक्षच दिलं नाही, म्हणून शेवटी त्याचा मृत्यू होतो तरी हे सरकार, हे अधिकारी त्याकडे लक्ष का देत नाहीत ही खरी मागणी होती। या संघटनेचे प्रांतिक अध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्याकडे एक व्हिजन आहे, कारण ग्रामीण भागातील पत्रकारिता करत असताना त्यांनी लाडझरी ते बीड यामध्ये काम करत असताना त्यांनी आज लोकसत्ता समूहात ते काम करतायत। आम्ही देखील एका वर्तमानपत्रात काम करतोय आणि पत्रकारांच्या व्यथा काय आहेत हे शासनाकडे मांडत असताना त्या कशा सोडवल्या जातील याचं देखील व्हिजन त्यांनी एक तयार केलं आणि त्या संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्य सरकारला सांगितलं। त्या 24 मागण्यांपैकी ही जी प्रमुख मागणी आपली जी होती, पत्रकारांचं एक महामंडळ असावं, वृत्तपत्र विक्रेत्यांचं हे महामंडळ असावं, कारण सर्वांचेच महामंडळ तयार झाले होते पण पत्रकारांचं महामंडळ नव्हतं। अनेक जण म्हणतात पत्रकारांचं महामंडळ झाल्यानंतर काय होईल, यापेक्षा पत्रकारांचं महामंडळ जर झालं तर माझे ग्रामीण भागातील जे पत्रकार आहेत त्यांच्या व्यवसायासाठी त्यांना नक्कीच एक आधार मिळू शकतो आणि म्हणून त्याबद्दल या राज्य सरकारचं अभिनंदन करतो। खरं तर आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, हे सरकार मतांच्या गठ्ठ्याकडे पाहून जर कामं करत असेल तर पत्रकारांकडे देखील मतांचे गठ्ठे आहेत ही सांगण्याची वेळ आलेली आहे। आमच्या एका राज्यभरामध्ये आपल्या पत्रकार संघाचे 27,000 सभासद आहेत। या पलीकडे जाऊन ज्या गावामध्ये एक पत्रकार जरी असला तर त्या गावचा कारभार सुसह्य परिस्थितीत चालतो, कारण ह्या गावात एक पत्रकार आहेत ही वचक एक पत्रकाराकडे असते। म्हणून पत्रकारांचे देखील प्रश्न आहेत आणि ते प्रश्न राज्य सरकारने
काम ग्रामीण भागातील पत्रकार करतायत त्या ग्रामीण भागातील पत्रकारांकडे देखील त्यांनी दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. अनेक वर्तमानपत्रामध्ये काम करणारे पत्रकारांची नोंद ही आज ज्या दैनिकात काम करतो त्या दैनिकाचे मालक संपादक जिल्हा माहिती कार्यालयात नोंदसुद्धा करत नाहीत. सरकार सांगतं आहे 20 वर्ष त्याची पत्रकारितेमध्ये कंटिन्यू सेवा असेल, एकाच दैनिकात कंटिन्यू 20 वर्षे सेवा असेल त्यांनाच पेन्शन योजनेमध्ये लाभ देता येईल. आज स्पर्धेच्या युगामध्ये ज्या दैनिकात नाहीत, इलेक्ट्रॉनिक मीडियात नव्हे, जिथे जास्त पॅकेज मिळतं तिथे प्रत्येकजण जात असतो. मग पत्रकारांनीच कोणतं असं पाप केलं की त्याला दुसऱ्या मोठ्या वर्तमानपत्रात जर चांगली संधी मिळाली तर जाऊ नये. म्हणून सरकारला आमची ती देखील विनंती आहे, 20 वर्ष सेवा तुम्ही धरतायत, पण ती एका दैनिकाची न धरता जो त्याने फक्त वर्तमानपत्रामध्ये कोणत्याही करो पण 20 वर्षाची ती सेवाग्राह्य धरली पाहिजे, ही एक आपली मागणी आहे. अशा अनेक मागण्या आहेत. 24 मागण्या ह्या प्रमुख होत्या, 2 मागण्या मार्गी लागलेल्या आहेत. म्हणून आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून आगामी सभा निवडणुका डोळ्यावर आलेल्या आहेत. म्हणून आम्ही सर्व आपण जागृत होऊन पत्रकारांकडे देखील एक मतगट्टा आहे हे देखील त्यांनी जाणलं पाहिजे. म्हणून या राज्यातील जे इच्छुक उमेदवार आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाशी देणं घेणं नाही. आम्हाला सर्व पक्ष सर्व धर्म समभाव आम्ही त्याप्रमाणे वागणारे आम्ही सर्व पत्रकार बांधव आहोत. आणि म्हणून जो कोणी प्रतिनिधी जाईल त्या प्रतिनिधींनी त्या आमच्या सर्व पत्रकारांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या या अगोदरील 4 महिन्यापूर्वी आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या मतदारसंघातील खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आहेत आणि राज्य सरकारकडे देखील याची नोंद आहे. म्हणून आता तरी पत्रकारांनी देखील जागा होऊन या राज्य सरकारचे पदाधिकारी असेल, आमदार असेल, खासदार असेल यांनी देखील पत्रकारांच्या मागण्यांकडे विचार करावा. हीच खरी आमची या निवडणुकीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या वतीने आमची मागणी आहे. पुनश्च एकदा दिवाळी सणानिमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी आलात. राज्यातील पत्रकारांचे देखील प्रश्न आहेत. या सरकारचे कान, नाक, डोळे उघडे असतील तर पत्रकारांच्या मागण्यांकडे त्यांनी चांगल्या प्रकारे विचार करावा. कारण एक पत्रकार या राज्याचं सरकार बनू शकतो. जर या देशातील न्यायाधीशांवर वेळ आल्यानंतर त्यांना पत्रकारांकडे यावं लागतं. म्हणून या लोकशाहीचा 4था स्तंभ ढासळून न देता आता सरकारने याकडे लक्ष घातलं पाहिजे. म्हणून या राज्याचे अध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभरामध्ये असेल, गोवा असेल, दिल्ली असेल, बेळगाव असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेशमध्ये या संघटनेचे कामकाज चालतं आहे. आणि नक्कीच आम्हाला सर्वांना विश्वास आहे का विधान परिषद असेल, विधानसभा असेल यामध्ये देखील पत्रकारांना प्राधान्य का देऊ नये, पत्रकारांचा देखील प्रतिनिधी का नसावा, सर्वांचेच प्रतिनिधी असतात मग पत्रकारांचा का नसावा. म्हणून या विधानसभा निवडणुकीमध्ये पुनश्च एकदा आमच्या राज्यातील सर्व पत्रकारांची मागणी आहे. आमच्या